मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू आहेत आणि या रस्त्याच्या कामामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेत। रस्ते खोदून ठेवल्यामुळे ये-जा करण्यासाठी नागरिकांना मोठा त्रासही सहन करावा लागतोय। मी पण खूप दिवस झाले प्रवास करतो इकडून, यायला जायला तर खूप त्रास होतोय। मी पण इकडेच राहिलोय समोर, गाडी राहायला पण त्रास वगैरे, यायला जायला कोण मध्ये वगैरे येतं, माणसं पण बोलताय काय रस्ता आहे का, लवकरात लवकर रस्ता बनवा, बस बाकी काय। आता इथून एवढूसा रस्ता, इकडून माणसं पण येतात आणि गाड्या वगैरे पण जातात, मग थोडा खूप प्रॉब्लेम होतोय, खूप त्रास होतो इथून जायला। त्रास खूपच होतोय, आता येण्या जाण्याचा सर्वांनाच प्रॉब्लेम होतो, दुसरं काय नाही। अडचणीचा मार्ग आहे, कारण वाहनं तर जाऊ शकत नाही, पब्लिकसाठी रोड आहे, म्हणजे साईडला केले, हे कामकाज चालू असताना इथून गाडी नेण्याचं कारणच नाही। आता आम्ही तर काय बोलत नाही, कारण काय माहिती आहे आपल्याला, आता आमच्यासाठी चांगलं करतं म्हणून आम्ही काय बोलत नाहीये, कारण तिकडे पण 4 रस्ते खोदलेत, तिकडचे 2 रस्ते खोदलेत, तिकडचे 1 रस्ता खोदला, आम्हाला फिरून फिरून जायला लागतं। पण कारण काय, त्याच्यामध्ये मोठे मोठे पाईपलाईन गटर लाईन टाकतायत ना, आता बिल्डिंग मोठे मोठे आता होतो, तर आता आपण काय करणार, कोण आता त्याला काय कोण बोलत नाही ना। तर याचाच मुंबईतील नायगाव परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी जागोजागी खोदून ठेवलेला आहे आणि असं असताना या रस्त्यांची कामं मागच्या 3 ते 4 महिन्यापासून संपूर्ण मुंबईभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी मुंबईच्या नायगाव परिसरामध्ये आहे। हे परिसर जर आपण पाहिलं तर या ठिकाणाहून जाण्यासाठी अनेक शाळा ज्या आहेत या रस्त्याला लागूनच आहेत, प्लस या आजूबाजूला जर आपण पाहिले तर अनेक रुग्णालय देखील आहेत। जवळच लागून आपण जर पाहिलं तर भोईवाडा परिसर आहे, परळ परिसर आहे आणि इथूनच सर्वसामान्यांना ये-जा करावी लागत आहे। सध्या आपण पाहतोय की लवकरात लवकर या रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले असले तरी मात्र रस्ते खोदून ठेवल्यामुळे पालकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणाहून जाण्यासाठी मोठा त्रास होत आहे। खरं तर आपण पाहिलं तर अनेक जण जी आहेत या ठिकाणाहून एकमार्गी जो रस्ता आहे, अगदीच म्हणजे फुटपाथ सारखा रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच रस्त्यावरनं गाड्या आणि सर्वसामान्य जे आहे ते ये-जा करताना पाहायला मिळतात। मात्र हा संपूर्ण नाहक त्रास जो आहे तो सर्वसामान्यांना होत असून मात्र ही रस्त्याची कामं कधीपर्यंत पूर्ण होणार आणि या सगळ्या त्रासातून सर्वसामान्यांची कधी सुटका होणार याकडेच आता लोकशाहीची करडी नजर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।